तुम्हाला पण आवडते का मंडळी अशा प्रकारची बटाट्याची भाजी? मला तर खूप आवडते. आज मी बनवली होती म्हटलं तीच रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा हा पिवळा बटाटा कशाप्रकारे बनवता हे सुद्धा मला सांगा कमेंट्स करून. सर्वात अगोदर ना मंडळी बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि अगदी 4 ते 5 बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. तर पिवळा बटाटा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेलसुद्धा गरम झालं होतं. जिरे आणि मोहरीसुद्धा टाकून घेतली. ते सुद्धा खूप छान असं फुललं गेलेलं आहे तेलामध्ये. तर यामध्ये मी उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकलेला आहे. कांदासुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. यानंतर इथे मिरचीचे खूप सारे काप टाकलेले आहेत. ही मिरची खूप तिखट नव्हती, यासाठी इथे मी थोडासा जास्तच वापर केलेला आहे मिरचीचा. यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घेतलेली आहेत मंडळी. याचबरोबर हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे. कढीपत्त्याने खूप छान अशी चव येते पिवळ्या बटाट्याला. तर खूप छान हे मिश्रण जे आहे ना कांदा वगैरे ते छान असं परतलं गेलेलं आहे तेलामध्ये. कांदासुद्धा छान अगदी भाजला गेलेला आहे. यानंतर इथे मी हातानेच असा स्मॅश करून बटाटा टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला हा बटाटा. आणि इथे बघू शकता खूप छान असा एकजीवसुद्धा झालेला आहे हा बटाटा. यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा हे मीठ जे आहे ना सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बटाटासुद्धा इथे तयार झालेला आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला इथे खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे बटाट्यामध्ये. तर हा चविष्ट असा बटाटा आपला तयार झालेला आहे. दिसायला तर खूप सुरेख दिसतोय, खायलासुद्धा अगदी चवीचा झालेला. तर तुम्हीसुद्धा ह्या बटाट्याची रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कसा झाला हा पिवळा बटाटा आणि तुम्हीसुद्धा कशाप्रकारे बनवता हे सुद्धा सांगा. धन्यवाद.